आज खूप दिवसांनी आम्ही चौघी मैत्रिणी एकत्र जमलो होतो. कॉलेजच्या काळापासूनची आमची मैत्री. आता प्रत्येकजण आपापल्या संसारात गुंतल्या होता, त्यामुळे भेटणे कमीच होत होते. पण आता मुलांची जिम्मेदारी थोडी कमी झाली होती. संसारात थोडी स्थिरता आली होती, म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढायला शिकलो होतो. माझ्याच घरी जमून एकत्र स्वयंपाक करून जेवलो. सगळ्यांची हसरापट थट्टा मस्करी चालू होती. वेळ कसा पळून जात होता कळतच नाही. अशा वेळी मी नेहमी प्रार्थना करते, हा क्षण कायमचा टिकला पाहिजे. पण उलट वेळ ना चक्क चक्र लावून भरभर फिरत असतो. अचानक चर्चा निघाली, पुढचा जन्म मिळाला तर कसा हवा. मला वाटले की सगळ्या म्हणतील डॉक्टर, इंजिनियर किंवा कुठलाही यशस्वी करिअर हवा. पण त्यांच्या उत्तरांनी मला धक्का बसला. एक स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर अगदी छोट्या गोष्टींसाठीही त्यांना पुढच्या जन्माची वाट बघावी लागणार होती. वरवर हसत राहणाऱ्या चेहऱ्यांमागे छोट्याशा स्वप्नांची इच्छा दडलेली होती. आरती म्हणाली, मला पुढच्या जन्मी असे आईबाबा हवेत जे माझ्यावर खरे प्रेम करतील. मला ओझे न समजता आपली मुलगी म्हणून भरभरून प्रेम करतील. तिचे डोळे पाणावले. संसाराला एवढी वर्ष झाली, पण अजूनही ती बालपणातील दुय्यम वागणूक विसरली नव्हती. आज आम्हाला कळले की ती तिच्या मुलीचा एवढा लाड का पुरवते. सीमा म्हणाली, मला फक्त असा जन्म हवा की लोक माझा मान ठेवतील. मी सगळे व्यवस्थित करते, पण कुणीच कौतुक करत नाही. अगदी मुलेही माझ्याकडे कामवालीसारखे बघतात. त्यांच्या कुठल्याही गोष्टीत मला सहभागी करत नाहीत. त्यांना माझी लाज वाटते. तिच्या आवाजात दडलेली वेदना स्पष्ट होती. आम्ही सगळ्यांनी होकार दिला. कमी किंवा अधिक प्रमाणात सगळ्यांच्या घरी अशीच परिस्थिती होती. रिया म्हणाली, मला पुढच्या जन्मी खूप शिकायचंय. एवढी पदवीधारक आहेस, अजून काय हवे. आम्ही एकत्र ओरडलो. व्यावसायिक शिक्षण हवे, ती म्हणाली. आपण कला शाखेचे पदवीधर आहोत. डॉक्टर, इंजिनियरांच्या घरी आपल्याला कमी लेखले जाते. तू काय घरीच असतेस. हा टोमणा तर ठरलेलाच असतो. मला काही व्यावसायिक शिक्षण घेऊन घराबाहेर पडून काम करायचे, स्वतःच्या पायावर उभे राहायचे. शेवटी सगळ्यांनी माझ्याकडे पाहिले. सुमित्रा, तुला पुढचा जन्म कसा हवा. मी कधी याचा विचार केला नाही. थोडा विचार करून म्हणाले, जन्म कसाही असो, तुम्ही माझ्या सोबत पाहिजे. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्या खडखडून हसायला लागल्या. रिया म्हणाली, नंतरही आम्हीच हवे का. अगं, जीवाभावाच्या मैत्रिणी मिळणे नशिबात लागते, मी म्हणाले. तुलना न करता एकमेकांना साथ देणे, अडचणीत मदत करणे, भावनिक आधार देणे, दुःखात अन सुखात एकत्र राहणे. तुम्ही असल्यामुळे खूप धीर मिळतो. घरच्यांना न बोलता येणारे तुमच्याशी बिनधास्त बोलू शकते. म्हणजे गॉसिपिंग, रिया जोरात ओरडली आणि आम्ही परत एकदा मोठ्याने हसू लागलो. या गोष्टीतून स्पष्ट होते की एका स्त्रीचे सुख किती छोट्या गोष्टींमध्ये असते. कुणाला आपुलकी हवी, कुणाला प्रेम, कुणाला सन्मान. संसार करताना किती मनाला न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, वाद टाळण्यासाठी शांत राहून, त्यात समाधान मानून स्त्री संसाराचा गाडा ओढत राहते. अशाच आणखी भरपूर रिअल लाईफ स्टोरीज ऐकण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आमच्या स्क्रिप्टॉनिक चॅनलला. पुन्हा भेटू एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत बाय.